या विजयाला दुःखाची किनार आहे. 6 जागा आमच्या काही ठिकाणी अपक्ष आणि 3 पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या विरोधकांच्या निश्चित याची फार मोठी खंत आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्या ठिकाणी ज्या 6 जागा पडल्या त्या ठिकाणी आम्ही निश्चित जाऊ ते मित्र आमच्या चुका झाल्या, मित्र आमचं काही कमतरता होती, या सगळ्या गोष्टी आम्ही नोंद करून पुढं त्यांच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो. ह्या गोष्टी घडल्यात आणि त्याचा फार मोठं चुका आमच्यामध्ये आहे, पण त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची कारणं असं शोधून जनतेला न्याय देऊ. आज खरं जर आपण पाहिलं तर आपल्या कसब्याला 30 ते 35 वर्षानंतर नगराध्यक्षपद मिळतंय आणि 5 वर्षासाठी अखंड. 30 ते 35 वर्षांनी नाही, 2012 ते 17 मध्ये 5 वर्षासाठी 5 वर्ष त्यावेळेस टेन्युअरच 2.5 वर्षाचा होता. आता टेन्युअर 5 वर्षाचा झाला. सध्या ते मुंबईतला टेन्युअर 5 वर्षाचा मिळाला. नंतर 7 ते 5 हे टेन्युअर हा जो राज्य सरकार निर्णय घेईल नगरपालिका अधिनियमामध्ये काय काय बदल होतात त्या पद्धतीने तो टेन्युअर असतो. हो निश्चित ह्याचा हे आहे की आत्ताचा जो लोकनियुक्त नगराध्यक्ष असतो त्यामध्ये संध्याताई भोगडे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या, सौ पौर्णिमा तावरे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या. त्यांना सगळ्यांना 5-5 वर्षाचे टेन्युअर मिळाले. म्हणून आता तो 5 वर्षाचा लोकनियुक्त टेन्युअर आपल्याला मिळाला आहे आणि तो आपल्याला नाही संपूर्ण बारामतीला मिळालेला आहे. त्यामुळं त्या संपूर्ण बारामतीच्या जनतेचे मी आभार मानतो. गटबाजी कुठलीच नव्हती. बघितलं की काही ठिकाणी काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे हा पराभव त्या उमेदवारांना सामोरं जायला लागला. निश्चित आम्ही त्याची कारणं शोधू. गटबाजी कुठेच नव्हती. एखाद्या ठिकाणी काही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना आम्ही कुठंतरी समजून घेण्याचा कमी पडलो असेल. तुम्ही गेल्या वेळेस बघता तर गेल्या वेळेस जे 4 उमेदवार निवडून आले त्यामध्ये काका आमचे स्वर्गीय आदरणीय काका देशमुख होते, बबलू होता, ते पुत्र होते, विष्णुपंत चौधर होते आणि सुनील सस्ते होते. ते गेल्या वेळेस निवडून आले. आता ते कोणाकडे निवडून आले. आता आपल्या कुटुंबात चौथ्यांदा आपल्या आजोबांनी काम पाहिलं, त्यानंतर वडिलांनी काम पाहिलं, आपल्या मातोश्रींनी काम पाहिलं, आता आपल्या चौथ्यांदा संधी कुटुंबामध्ये होती. काय सांगाल? चौथ्यांदा संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचे आणि पक्षाचे आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली. पण निश्चित मी या संधीला एक आव्हान बघतो कारण की मला ज्या ज्या वेळेस आमच्या कुटुंबाला संधी दिली त्या त्यावेळेस बारामतीची परिस्थिती बारामतीची परिस्थिती खूप वेगळी. आता जवळपास बारामतीमध्ये 1,02,000पेक्षा जास्त मतदारसंख्या, लोकसंख्या तर 2011च आपल्याकडे गॅझेट आहे. अजून लोकसंख्या 2021ची झालीच नाही कोविडमुळे. आता ती झाल्यावर आपल्याला कळेल की लोकसंख्या किती आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास 50,000चं, 1.5-2 लाख लोकांची लोकसंख्या असलेलं फार मोठं शहर झाले आहे. आपण एक महानगरपालिका होण्याच्या उंबरठ्यावर 3 लाख मतदारसंख्या झाल्यावर महानगरपालिका होते. पण आपल्या शेजारचाही भाग माळेगाव असेल, इकडं वंजारवाडी असेल, या हे भाग कटफळसुद्धा असतील, हे जी बारामतीला शिव किंवा पेडत असेल हे शिव बरोबर असल्यामुळं बारामती कुठं संपते आणि कुठं ग्रामीण भाग चालू होतो असं लक्षात येत नाही. त्यामुळं सर्वांनी विकास करणं फार मोठी जबाबदारी आहे. चांगल्या पद्धतीने आदरणीय दादांनी आणि वहिनीसाहेबांनी जो विकास केला आहे त्याला आता नवीन उंचीवर नेण्यासाठी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष कटिबद्ध आहोत. काही अपक्ष उमेदवार जे निवडून आले त्यांनी खरं तर नाराजी व्यक्त केली, कारण अजित पवारांनी मला तिकीट फायनल केलं होतं, मात्र काही जण अजित पवारांच्या कारणात सांगून तिकीट रद्द करायला होतात. अशी काही अजित पवारांचे जे काही अपक्ष राहिलेले कार्यकर्ते त्यांनी नाराजी व्यक्त केली. कसं बघताय असं कोणच नसतं. दादा सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं ऐकतात. सर्वच जे मागणी करतात पक्षाकडे उमेदवार ते सर्व तोलाबोलाचे असतात. ते सगळ्यात 10-15 लोकांतून एक जण उमेदवार म्हणून राहतो. 13-14 जण किंवा जे काही उमेदवार इच्छुक असतात ते नाराज होतात. कुठंतरी आम्ही ते नाराजी काढायला कमी पडलो हे सुद्धा एक कारण असेल की विरोधी उमेदवार यायचं किंवा अपक्ष उमेदवार यायचं. पॅनलमध्ये खरं तर तिकीट देताना दादांच्या हातून काही चूक झाली का? कारण आतापर्यंत 6 उमेदवार अपक्ष हे निवडून आलेले आहेत. 6 उमेदवार अपक्ष उमेदवार निवडून आले नाही. 3 पक्षाच्या चिन्हावर उभे आले. त्यामध्ये बसपाचा एक उमेदवार आहे, एक तुतारीचा आहे आणि एक ह्याचा आहे रासपचा आहे. 3
राष्ट्रीय पक्ष आहेत तिथे आणि 3 अपक्ष उमेदवार उभे राहिले. गेल्या वेळेस 4 अपक्ष निवडून आले होते. त्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं बंधू देशमुख त्यांचे वडील कैलासवासी काका देशमुख, विष्णुपंत चौधरी आणि सस्ते हे सुद्धा आज उमेदवार आमच्याकडे येऊन आमच्याकडेच निवडून आलेत ना. त्यामुळे त्याची काळजी करू नका. किती निवडून आलेत, जरी कुठंतरी आम्ही कमी पडलो असेल तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या 5 वर्ष जो दादांनी विकास आतापर्यंत केलेला आहे त्याला अजून पुढच्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. राष्ट्रवादीच्या ज्या महिला शहराध्यक्ष आहेत त्यांचा देखील पराभव झाला. कुठेतरी या पराभवाचं आत्मचिंतन पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार. निश्चित आम्ही तो फार आम्हाला जिव्हारी लागणारा विषय आहे. निश्चित त्याच्यामध्ये आम्ही आत्मचिंतन त्या जागेबरोबर इतरही 5 जागेचं करू. त्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींच्या जे या पराभवाला कारणीभूत ठरले ते पक्षस्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर त्याचा आढावा घेण्यात येईल. विरोधकांकडनं सतत म्हणजे मागं प्रचारामध्ये आरोप केला जातो की विकास हा फक्त बिघोड रोड पडतो होता, गल्ली बोळात झाला होता. आता त्या मुद्द्याकडे तुम्ही कसं घेऊन जाणार आहात, कसं विकास हा